तेव्हा आम्हाला एवढंच म्हणतो मी, आम्हाला भाव द्या सोयाबीनले, दुसरं काही नाही पाहिजे. सोयाबीन आणि तूर, कापूस या गोष्टी 3 गोष्टीले भाव द्या, बाकी काही नाही पाहिजे आम्हाला तुमच्या इकडून. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर मित्रांनो, मी तुमचा अंकुश. आता मी चाललो वावरात, पैदलच चाललो आज, रस्त्यानं लागलो आहे. तर मित्रांनो, 5-6 दिवस झाले, जास्त झाले गेलतोच नाही वावरात. मग मी म्हटलं चला वावरात जाऊन येऊ. आई बाबा गेले म्हणते घरी, मला काका सांगे, मामा सांगे. म्हटलं जाऊ द्या, मी जातो म्हटलं आता वावरात जाऊन दाखवतो म्हटलं सोयाबीन. जायचा चान्स आलता, आपण कायचा बंडीच लय दूर दिसून राहिली आहे. बंडीत दिसत बी नाही तुम्हाला. दाखवली असती बंडी, सोमत नाही आपल्या इथे तेवढा. टेनिक्सच आहे आपला रस्ता. पाहू शकता तुम्ही, रस्ते एवढे खतरनाक आहे, गंडलतेच गाडी घेऊन, म्हणून काही गाडी आणली नाही. मित्रांनो, माझ्या घरापासून येते वावर 4-5 किलोमीटर. आता हे बंडी येऊन राहिली, त्या बंडीत जातो मी, तुम्हाला दाखवतो सोयाबीनचे हाल कसे आहेत. इधर जाने का अपने को, और इधर से बंडी आ रही, देख सकते हो. आज आंघोळने गेली बेहाल दिसून आलं मी. दिसणार तर आहेच भाऊ, वावरात ते नव्हतं आपल्याला. मग आंघोळ खाली करतो मी, शूट काढलाय मला आज, तर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता जातो बंडीत मी. काका बंडीत बसलो आता. मित्रांनो, काकाले केला टाटा. हे काका चालले आमचे, मान्य काका चालले बा. काकाले केला टाटा. आता काका चालले तिकडे वावरात. हे आपल्या वावराच जवळचं वावर आहे, काकाचं वावर, काकाचं वावर आहे. तर मित्रांनो, दाखवतो तुम्हाला सोयाबीन कसं आहे कसं नाही, मलाच माहीत नाही कसं आहे. आता चोम पाहतो आणि दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, फायनली पोचलो मी वावरात. आपलं सोयाबीन असं आहे, हिरवाचा अजून 15-20 दिवस खाते. ऊन पाहिजे कळ्या. सूर्यदादाला म्हटलं ऊन द्या, म्हटलं जराशी, ऊनच नाही आहे सूर्यदादा, ढगानं झाकून घेतलं त्यांनी. तर मित्रांनो, असं आहे सोयाबीन, अजून हिरवंच आहे. कुठे गेलं रे शेंगा, अजून हिरवंच आहे. आणि शेंगा बऱ्या दिसून राहिले. मित्रांनो, कमेंट करून सांगा किती सोयाबीन होऊन मला. तर सोयाबीन बरं दिसून राहिलं, जरासं शेंगा भरलेलं आहे. फक्त ऊन पाहिजे 10-15 दिवस. आणि तूर आपली अशी आहे, किती तूर हे सांगा मला. तुरीवर फवारा का लागते अर्जंट, तुरीवर फवारा मारल्याशिवाय होत नाही. आताच तर काही राहिलंच नाही, आता इकडे तर काही आहेच नाही. तूर पुरी जायली, तुरीकडली दिसते तूर, काहीच तूर नाही आहे. मित्रांनो, आता सोयाबीन किती होते आणि किती नाही, चांगलं झालं पाहिजे सोयाबीन. शेतकऱ्याची नुकसान चालू आहे, पाणी बॉम्ब येऊन राहिलं. अजून 5-6 तारखेला, 10-15 तारखेला सांगितल्यामध्ये पाणी, पण आता काय माहीत पाणी येते का नाही येत. पण पाणी पाहिजे नाही शेतकऱ्याच्या हिशोबानं. शेतकऱ्याचे जीव चालले नाही तर. आणि दिवाळी दसरा तर काही झालाच नाही आमचा, दसरा तर काही झाला नाही. आता दिवाळीचं काय माहीत. सोयाबीन जर चांगलं झालं, दिवाळी होईल शेतकऱ्याची, बाकी काही नाही. मधली तूर नाही आहे, जायली आहे तूर राव, डाबरीतली. हे बा, हे डाबर आहे, इथं तूर नाही, इकडे तूर आहे, इकडे दिसून राहिली तूर. आणि सोमवारी तूर नाही, इकडे तूर दिसून राहिली. आणि इकडे डाबर आहे तर तूर जायलेली आहे. आमच्या गावात नुकसान नाही एवढे, पण आहे भरपूर जणांचे नुकसान आहे. पण काय करू शकतो आपण, आता निसर्गाच्या हाती आहे सर्व काही, आपल्या हाती काहीच नाही भाऊ. तुम्हाला तर माहिती आहे शेतकरी कसा आहे, तर रडते शेतकरी. मग पिकं झाले पाहिजे मी म्हणतो शेतकऱ्याला. गांडी गावातही सुचू देत नाही, लेवेलही सुचू देत नाही. कायच करावं आता, शेतकऱ्याचं आहेच तसं, शेतकऱ्याचं काम आहेच तसं. बघू शकता तुम्ही, हे सोयाबीन 10-15 दिवस ऊन असली का एक नंबर जमून जाते. मग 10-15 दिवस ऊन पाहिजे आम्हाला, फक्त बस ऊन पाहिजे मित्रांनो. चांगली कळ्या ऊन जर असली तर एक नंबर जमते आमचं आलं. मग तर खुश आहे आम्ही. कायचं पण आता माहीत पडन, तुरीत नुकसान आहे, ते तुरच वाढल्याने आमच्या. सोयाबीन हिरवत दिसून आलं, माल चांगला आहे. बघू शकता माल तुम्ही, सर्व झाडं पोंगे, हे बघू शकता माल असा आहे सोयाबीन. प्रतीक जावरेपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि शिवम सुनतानेपर्यंत पोहोचवा. तेही शेतकरी आहे एक. मित्रांनो, हे वेला पाहू शकता, हे वेलं सुचू देत नाही आम्हाला. वेलं लय नुकसान करते लय. तर मित्रांनो, सरकार काही देत नाही आम्हाला भाव वाढवून. सोयाबीनले भाव नाही आहे, 43-44 चालू आहे भाव. आम्हाला 55 तर द्या, 55-60 असा तर भाव तर द्या. शेतकरी त्यामुळे चांगलं पीक देईन तुम्हाला. पीकही पाहिजे तुम्हाला, चांगलंही पाहिजे, त्याच्यात भाव करता. हे वेल सुचू देत नाही. तर वेल पाहू शकता तुम्ही,
सुचतच नाही आहे, पुरे झाकून घेते सोयाबीन. तेव्हा मामाला एवढंच म्हणतो मी, आम्हाला भाव द्या सोयाबीनले, दुसरं काही नाही पाहिजे. सोयाबीन आणि तूर कापूस या गोष्टी 3 गोष्टीले भाव द्या, बाकी काही नाही पाहिजे आम्हाला. देवा मामाला जास्त विनंती नाही, एकच विनंती आहे देवा मामाले का नुकसान भरती द्या शेतकऱ्याचे, बाकी काही नाही पाहिजे आम्हाला. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद. बापू किसान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है, शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे, गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है, खेतों में जाके देख हरियाली मेरे